बीपी वाढला असेल तर कोणती काळजी घ्यायची आहे आणि काय करायचं आहे? तर जोरात चालायचं नाहीये, हळू-हळू चालायचा प्रयत्न करायचा आहे. जिने चढणं बंद करायचं आहे. चहा आणि कॉफी घ्यायची बंद करायची आहे. ताणतणावाची चर्चा एकदम बंद करायची आहे. तुम्ही नैसर्गिक उपाय काय करू शकता? तर लसूणची एक पाकळी चावून खाऊ शकता. त्याचबरोबर केळी, नारळ पाणी हे पिऊ शकता. यामध्ये पोटॅशियमचे सोर्स हे जास्त असतात. तसेच डाळिंब तुम्ही मध्यम प्रमाणात चावून खाऊ शकता. झोपेचा थेट संबंध हा बीपीशी आहे. त्यामुळे 6 तासांपेक्षा कमी झोप अजिबात घ्यायची नाहीये. रोज एकाच वेळी तुम्हाला झोपायची सवय लावायची आहे. जर तुमचा बीपी वाढलेला असेल किंवा नॉर्मल जरी असेल, तरी तुम्हाला बीपीचं औषध हे बंद करायचं नाहीये. ते तुम्हाला चालूच ठेवायचं आहे. बीपी नॉर्मल वाढलं तरी औषध तुम्हाला बंद करायचं नाहीये. जर तुमचा बीपी हा 180 ते 120 च्या वरती असेल आणि तुमच्या छातीत दुखत असेल, त्याचबरोबर तुम्हाला चक्कर, उलटी आणि डोळ्यांसमोर अंधारी येत असेल, तर तुम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. लक्षात ठेवा, बीपी कंट्रोल म्हणजेच हार्ट, ब्रेन आणि किडनी सुरक्षित. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींकडे खूप महत्त्व द्यायचं आहे.